चला मित्रांनो, आता आपण सुपर ट्रिक्स नंबर 8 पाहणार आहोत एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. बघा, तर आता आपण सुपर ट्रिक्स 8 कशामध्ये एस ब्लॉक एलिमेंट्स. तर एस ब्लॉक एलिमेंट्सचे जे हायड्रॉक्साईड आहे तर त्यांचं बेसिक नेचर ट्रिक्स आपण कशावर बनवणार आहोत. हायड्रॉक्साइड्स, बेसिक नेचर ऑफ हायड्रॉक्साइड्स. तर हे जे हायड्रॉक्साईड बनत असतात, आपण जेव्हा यांची रिएक्शन्स वॉटर सोबत करतो, की जेव्हा मेटल आपला हा अल्कली मेटल्स जेव्हा हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन्स वॉटर सोबत रिएक्शन्स करतो तेव्हा मेटल हायड्रॉक्साईड बनतात विथ लिबरेशन्स ऑफ H2 गॅस. तर यांचं बेसिक स्ट्रेंथ म्हणजे नेमका कोणता हायड्रॉक्साईड हा मोर बेसिक असेल आणि कोणता हायड्रॉक्साईड लेस बेसिक असेल त्यावर आपण ट्रिक समजून घेणार आहोत. तर यांच्यावर हमखास आपल्याला क्वेश्चन्स विचारले जात असते की बेसिक स्ट्रेंथ म्हणजे यापैकी कोणता हायड्रॉक्साईड विकेस्ट बेस आहे आणि यापैकी कोणता हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे. तर नॅचरली आपण यांची बेसिक स्ट्रेंथ पाहत असताना तर ही जी बेसिक स्ट्रेंथ असते बघा, लक्षात ठेवायचं आहे. बेसिक स्ट्रेंथ सुपर की लक्षात ठेवायचे, बेसिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मेटलिक कॅरेक्टर. जितकं जास्त मेटलिक कॅरेक्टर असेल तर तितकं जास्त बेसिक स्ट्रेंथ असेल. त्याच्यामुळे आपण जर ग्रुपमध्ये आलो, बघा लक्षात ठेवायचं आहे, ग्रुपमध्ये आलो म्हणजेच लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम, तर बेसिक स्ट्रेंथ वाढत जात असते, मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते, इन्क्रीज होणार आहे. आणि म्हणून यांचे जे हायड्रॉक्साईड आहे यांची बेसिक स्ट्रेंथ सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळं लिथियम हायड्रॉक्साईड इज द विकेस्ट बेस. याच्यापेक्षा स्ट्रॉंग बेस कोण राहणार आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड पेक्षा स्ट्रॉंग बेस कोणता राहणार आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पेक्षा स्ट्रॉंग बेस कोणता राहणार आहे, रुबिडियम हायड्रॉक्साईड. आणि तसंच सीझियम हायड्रॉक्साईड. सीझियम हायड्रॉक्साईड हे स्ट्रॉंगेस्ट बेस राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की सिंपलमध्ये एक आपण की समजून घेऊ शकतो. सिमिलर चार्ज जो असतं, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण काय म्हणतो साईज चार्ज डिफरन्स. हा जो साईज चार्ज डिफरन्स आहे हा रूल आपण वापरू शकतो, साईज चार्ज डिफरन्स आहे ना. आता सिमिलर साईजचे जर आयन्स असतील, कॅटायन्स आणि एनायन, बघा हा लिथियम स्मॉलर साईज कॅटायन्स आहे आणि OH सुद्धा स्मॉलर साईज एनायन आहे. स्मॉलर साईज कॅटायन आहे आणि हा स्मॉलर साईज एनायन आहे, स्मॉलर एनायन. त्याच्यामुळे यांची सिमिलर साईज जर असेल तर यांची लॅटिस एनर्जी जास्त असते. म्हणजे यांना ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते, बरोबर आहे की नाही. वेअर ॲज जर साईज डिफरन्स जास्त असेल तर बॉन्ड वीक राहणार आहे. साईज डिफरन्स जर जास्त असेल, हा लार्जर साईज असेल, हे स्मॉलर साईज असेल. जर साईज डिफरन्स लार्ज असेल, लार्ज साईज डिफरन्स असेल तर वीक बॉन्डिंग असेल. काय असेल, वीक बॉन्डिंग असेल. आणि वीक बॉन्डिंग असेल तर तो स्ट्रॉंग बेस असेल. तर नॅचरली आपण लिथियम हायड्रॉक्साईड पासून तर सीझियम हायड्रॉक्साईड पर्यंत जात असताना बॉन्डिंग वीक होत असते, कारण साईज इन्क्रीज होते, मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते, बेसिक कॅरेक्टर काय होत असते, इन्क्रीज होत असते. तसंच बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड, अल्कली मेटलसाठी असंच राहणार आहे. अल्कली मेटल्समध्ये कोणते आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. तर स्ट्रॉंगेस्ट बेस कोणता राहणार आहे, बेरियम हायड्रॉक्साईड इज द स्ट्रॉंगेस्ट बेस. हा सर्वात स्ट्रॉंग बेस राहील. त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम हायड्रॉक्साईड त्याच्यापेक्षा वीक बेस असेल. त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याच्यापेक्षा वीक बेस असेल. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याहीपेक्षा वीक बेस असेल. आणि सर्वात वीक बेस कोणता असेल, बेरिलियम हायड्रॉक्साईड इज द वीकेस्ट बेस. तर अशा प्रकारे बेसिक स्ट्रेंथ डाऊन द ग्रुप हायड्रॉक्साईडची बेसिक स्ट्रेंथ काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की डाऊन द ग्रुप येत असताना आहे की नाही, बेसिक स्ट्रेंथ ऑफ हायड्रॉक्साईड इन्क्रीजेस. बेसिक स्ट्रेंथ ऑफ
स्ट्रेंथ ऑफ हायड्रॉक्साईड इंक्रीजेस. हायड्रॉक्साईड इंक्रीजेस. बेसिक स्ट्रेंथ जे असते हायड्रॉक्साईडची डाऊन द ग्रुप काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. बिकॉज ऑफ द मेटलिक कॅरेक्टर गोज ऑन इंक्रीजेस. सिमिलर फॉर देअर ऑक्साइड्स. यांची जर ऑक्साईड असेल तर या ऑक्साईडमध्येही असंच असते. ऑक्साईडची बेसिक स्ट्रेंथ डाऊन द ग्रुप काय होत असते, इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे यांचे जर ऑक्साईडवरही आपण फोकस केलं आणि त्यांच्या बेसिक स्ट्रेंथ जर आपण विचारात घेतल्या तर बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऑक्साईड जरी विचारली असते तुम्हाला तर लिथियम ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड, रुबिडियम ऑक्साईड आणि सीझियम ऑक्साईड. तर बेसिक स्ट्रेंथ गोज ऑन इंक्रीजेस. यांची सुद्धा बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. सिमिलरली ऑक्साइड्स ऑफ सेकंड ग्रुप मेटल्स, बेरिलियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, स्ट्रॉन्टियम ऑक्साइड्स अँड बेरियम ऑक्साइड. बेसिक स्ट्रेंथ गोज ऑन इंक्रीजेस. यांची जी बेसिक स्ट्रेंथ आहे, बेसिक स्ट्रेंथ टॉप टू बॉटम इन्क्रीज होणार आहे अशा प्रकारे. तर दिस इज द बेसिक ऑर्डर ऑफ सर्टन ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साईड इन अल्कली मेटल्स. याच्यावर क्वेश्चन्स हमखास येणार आहे तर ते क्वेश्चन्स आपल्याला समजला पाहिजे. ठीक आहे.